हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ना ह्या बोटनेक कुर्तीची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. अगदी साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चला सुरुवात करूया. तर 32 साईजची कुर्ती आहे. छातीची साईज 32 आहे. तर बघा 32चा चौथा भाग 8 इंच. तर नेहमी आपण ब्लाऊजमध्ये काय करतो ना, मार्जिन 2 इंच ॲड करतो. तर कुर्तीमध्ये असं करायचं नाही, मार्जिन 2.5 इंच ॲड करायचं. म्हणजे बघा आता किती होतं, 8 होतं. 8 प्लस 2.5 10.5 इंच इथं शिलाई मार्जिन, म्हणजे आपली जी रुंदी आहे ना कपड्याची ती असावी. तर आता बघा बंद बाजू माझ्या साईडनं आहे, खुली बाजू पुढच्या साईडनं आहे आणि 4 फोल्ड कपडा आहे. बघू शकता. सगळ्यात आधी मी वरून एक लाईनमध्ये करून घेतला, कारण वरती खाली नको व्हायला. तर आता बघा इथं मी, जर तुम्ही सिंपल कुर्ती शिवणार असेल तर आपलं रेग्युलरचं माप 2.5 इंच गळा रुंदी ठेवायची. पण आता इथं मी बोटनेक करते त्यामुळे मी इथं 4 इंच करणार आहे. तर तुमची साईज थोडीशी तब्येत जास्त असेल तर 4.5पर्यंत घ्यायचं. तिथून पुढे पुन्हा 6.5 इंचावरती मी शोल्डर घेतलेला आहे. बघू शकता. तर पुन्हा मला मधली जी ब्रॉड लाईन असते ती छोटी वाटायला लागली. त्यामुळे मग मी काय केलं ना, की पहिल्यांदा मी 6.5 इंच शोल्डर घेतला होता, नंतर मी 6.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. तुम्ही 7.5 इंचापर्यंतसुद्धा शोल्डर घेऊ शकता. त्यानंतर मी इथं गळ्याची उंची घेतलेली आहे 3.5 इंच. बोटनेक गळा आहे त्यामुळे इथं मी 3.5 इंचाचा गळा ठेवणार आहे. बघू शकता. त्यानंतर असा चौकोनी बॉक्स करून गोलच इथं मी ठेवते कुर्ती. तर बघा इथं 1 इंचावरती गोलाकार करून बोटनेकसाठी आपण 1 इंचावरती गोलाकार म्हणजे दिलेला आहे गळ्यासाठी. आता जिथं शोल्डर घेतलेला आहे तिथून खाली 6 इंचावरती आपल्याला मुंडा टाकायचा आहे आणि तिथून सरळ आपली जी काही छातीची मार्किंग होती ना तिथपर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघू शकता. आणि त्यानंतर आता इथं पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावरती, पुढच्या मुंड्यासाठी 1 इंचावरती असे इथं 2 पॉईंट घेऊन आपला आता चौकोन जो आलेला आहे ना, त्या चौकोनाचा म्हणजे जी अशी कोन आलेला आहे त्या कोनातल्या दोन्ही साईडचं अर्धा करायचं. म्हणजे आता पूर्ण लाईन आहे त्याचं हाफ घ्यायचं आणि तिथून हाफपासून आपण असं गोल राऊंडमध्ये जे आपले मुंड्याचे आकार आहेत ना ते जॉईंट करायचे. त्यामुळे ना परफेक्ट तो मुंडा आहे ना तो दिसतो. तर त्यानंतर बघा आता एक माझी ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवा. आपण जिथं शोल्डर घेतला सगळी आपली उंची तिथून 7 इंच छातीसाठी, पुन्हा 7 इंच कमरेसाठी, पुन्हा 7 इंच सीटघेरासाठी असे मी 3 मार्किंग केलेले आहेत. तर आता माझी उंची तेवढी आहे म्हणून. आता तुम्ही जर थोडी बुटके असाल म्हणजे हाईट कमी असेल ना तर 6.5 हे जे मार्किंग आहे ना ते ठेवायचं, जे मार्जिन आहे मधलं ते. त्यानंतर मी तर छातीचा पॉईंट आधीच आपण घेतला होता 10.5 इंच. त्यानंतर मी तर कमरेचा पॉईंट घेतलेला आहे 9.5 इंच आणि त्यानंतर पुन्हा सीटघेरचा 10.5 इंच. जेवढी छाती असेल तेवढा सीटघेर असतो आपला. त्यानंतर बघा आता पूर्ण कुर्तीची उंची ऐकणार. आता तुम्हाला किती उंचीचं ठेवायचं आहे तेवढा. तर मी ते 39 इंच उंची ठेवलेली आहे पूर्ण कुर्तीची, खालीपर्यंत गुडघ्याच्या थोडा खाल्या टॉपी. आणि त्यानंतर खालतून फोल्ड करण्यासाठी मी अजून 1 इंचावरती दुसरी मार्किंग केलेली आहे. बघू शकता. तर इथं जवळपास आपलं सगळी मार्किंग तयार आहे. आता काय करायचं, हा जो कमरेचा न छातीचा पॉईंट आहेत ना सीटघेरचा, असा कर्वमध्ये जॉईंट करायचा जसे आपले पॉईंट आधी दिले होते ते. आता आपण ही कुर्ती कटिंग करून घेऊया एकदम सावकाश. तर मी तर पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा सोबत तुम्हाला दिसत असेल कट करते, कारण मला सेम तेवढे 3.5 इंचच ठेवणार आहे. बोटनेक आहे त्यामुळे दोन्ही सेम घेतले तरी चालतं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी मी पाठीमागचा मुंडा जो आहे ना तो कट केला आहे, पुढचा कट केलेला नाही आहे. आणि ह्या साईडनं संपूर्ण मी इथं कट करून घेत आहे. बघू शकता. तर सेम हीच माप टाकायची. तुम्ही कोणत्याही साईजची कुर्ती शिवा, 34 इंचाची शिवा, 40ची शिवा, 42ची, 44ची, तुम्हाला हीच अशीच मापं टाकायची असतात. फक्त तुमचं जी माप आहेत ना कमी जास्त असू शकतात, फक्त छातीचं, कमरेचं आणि सीटघेरचं. त्यानंतर आता हे ओपन करायचं. तर बघा इथं एक जॉईंट राहिला होता, तर मी जॉईंट पहिल्यांदा इथं कट करून घेते व्यवस्थित. बघू शकता. तर ही कॉटनची कुर्ती आहे, प्युअर कॉटन आहे, त्यामुळे अस्तरची वगैरे गरज नाही आहे. तर आता जो बॅक पार्ट होता ते मी साईडला काढून ठेवलेला आहे आणि फ्रंट घेतलेला आहे इथं, कारण की आपल्याला फ्रंट पार्टसाठी मुंडा जो आहे ना तो कमी करायचा होता. तर बघा सगळं व्यवस्थित जॉईंट केलं व्यवस्थित आणि आता इथं मी मुंडा व्यवस्थित कट करून घेते. बघा. तर एकदम सावकाश इथं मुंडा कट करून घ्यायचा. तर इथं जरा हवेमुळे कुर्ती उडत होती, तर त्यासाठी आधी मी पंखा बंद केला आणि नंतर आता इथं मी मुंडा जो आहे ना कट करते. तर सगळं व्यवस्थित ठेवायची कुर्ती फोल्ड करून आणि मगच मुंडा कट करायचा, नाहीतर कमी जास्त होऊ शकतं. तर बघा फ्रंट पार्टचा पण इथं मी मुंडा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे.
तर आता इथं आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता बाहीसाठी आपण कट करूया. तर बघा, जो शिल्लक कपडा राहिलेला होता कुर्तीच्या खालचा तोच मी इथं घेतलेला आहे, काही कट वगैरे केलेला नाही आहे. आता हा डबल फोल्ड आहे, आता याला 4 फोल्ड केला आहे बघू शकता. आणि आत्तासुद्धा बंद बाजू माझ्या साईडनंच आहे, खुली बाजू पुढच्या साईडनं आहे. मी ज्या साईडनं बसली त्या साईडनं बंद बाजू आहे. तर इथं मी पप बाही शिवते, जी आता ट्रेंडिंगमध्ये खूपच चालते, तर ती पप बाही. तर बघू शकता. तर सगळ्यात आधी तुम्हाला पहिलं कॅल्क्युलेशन देते, रुंदी कशी काढायची. आता 32 आपला 32 साईजची कुर्ती आहे, तर 32चा चौथा भाग किती आला होता, 8 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, 9.5 इंच आपल्याला इथं रुंदी टाकायचे. नेहमी असंच कॅल्क्युलेशन करायचं, बाही बिलकुल कमी पडत नाही. बघा, त्यानंतर इथं आता उंची टाकायची आहे. तर आता तुम्हाला जेवढी उंची पाहिजे तेवढ्या उंचीचा तुम्ही करू शकता. तर मला तयार उंची 10 इंच पाहिजे, त्यामुळं मी इथं 11.5 इंच उंची टाकणार आहे सगळ्यात आधी. आणि हा जो चौकोन आहे ना तो तयार करून घ्यायचा. बघा, हा चौकोन मी इथं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आता ना वरची उंची टाकायची आहे पपसाठी. तर पपसाठी ना आपली रेग्युलर बाहीपेक्षा 5 इंच वरती वाढवून घ्यायचं, जे आपण पप करणार आहोत त्याच्या प्लेट्स टाकणार आहोत. तर आता काय करायचं, आपली जी लाईन आहे तिथून 1 इंचावरती आणि खुल्या भागाकडून 3 इंचावरती मार्किंग करायचं. बघा, 3 करा, 2.5 करा, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तिथून पुढे पण 1 इंचावरती अजून एक लाईन घेतली आणि त्यानंतर एक बाहेरचा शेप दिला, एक आतला शेप दिला आणि त्यानंतर इथं दंडघेर टाकते. तर दंडघेर आहे 5.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं मी इथं 7 इंच दंडघेर घेतलेला आहे. तर आता काय करायचं बघा, आपली ही पूर्ण जी लाईन आहे ना त्या पूर्ण लाईनचा मध्य काढायचा आपल्याला. बघा, आपण जी चौकोनी बॉक्स तयार केला होता ना त्याचा मध्य काढायचा. मध्य काढल्याच्या नंतर वरती आपण जे 5 इंच केले ना तो 5 इंचाचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा, 5 इंच उंचीचा बघू शकता अशा प्रकारे. आता हे जी अलीकडची लाईन आहे मधली त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. तर पूर्ण 5 इथं होतं, 2.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून अशा प्रकारे बघा आता शेप द्यायचा आपल्याला बाहीसाठी. तर इथं फ्रंट बॅक असं काही नसतं ह्या बाहीला, दोन्ही पार्ट आपले सेमच असतात. बघा, तर आता इथं पूर्ण मार्किंग रेडी झालं आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता वरचं जे आपलं आहे ना ते आपलं पपमध्ये जाणार आहे, जे 5 इंच आपण उंची टाकलेली आहे ती. तुम्हाला खूपच मोठा पप हवा असेल तर तुम्ही 6 इंचसुद्धा घेतलं तरी चालेल, पण 5 इंचचा सुद्धा भरपूर मोठा पप होतो. तर बघा, आता जे आपलं मध्य आलं होतं ना, आपण वरच्या 5 इंचाचा मध्य काढला होता, त्या मध्यपासून पुढे आपल्याला प्लेट्स टाकावं लागतात, ते मी पुढे तुम्हाला समजावून सांगेन. तर सगळ्यात आधी आता मी बॅक पार्टला इथं पट्टी लावून घेते. 2 इंचाची पट्टी आहे, डबल फोल्ड केली. तर बघू शकता 2 इंचाची पट्टी आहे इथं मी घेतलेली, तिला डबल फोल्ड केली मधून आणि मग 5 इंच शिलाई मार्जिन सोडून अशी एक कडेकडेनी शिलाई द्यायची. बघा, तर नेहमी कुर्तीसाठी जर पट्टी लावायची असेल ना तर अशी डबल फोल्ड करूनच पट्टी लावायची, मजबूत लागली जाते, फिनिशिंग चांगलं दिसतं आणि असं ज्यावेळी आपण कुर्ती वेअर करतो त्यावेळेस असं दाबून बसतं, तर त्यासाठी. तर आता काय करायचं, छोटे छोटे कट्स द्यायचे आपल्याला, पट्टी पलटी करायची आतल्या साईडला. त्यासाठी कट्स देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला एक दाब शिलाई द्यायची, नाही दिली तरी चालेल, पण नवीन असाल शिकत असाल तर दाब शिलाई द्या. बरेच जण आता दाब शिलाई तर देत नाही, पण देऊन घ्यायची, दिसायला थोडंसं अजून चांगलं दिसतं. त्या आता दाब शिलाई दिल्याच्या नंतर काय होतं की जो कपडा आहे ना पट्टी त्यातल्या साईडने इझिली फोल्ड होते, त्यासाठी तर दाब शिलाईची गरज असते. तर मग कडेकडेने ना अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. फक्त जे आतलं फोल्ड केलेली पट्टी आहे ना ती बाहेर नाही दिसली पाहिजे, ह्याची एकच काळजी घ्यायची, बाकी काहीचं म्हणजे इथं एवढं मुश्किल नाही आहे. बघा, आता कडेने शिलाई देऊन झाल्याच्या नंतर अजून 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून अजून एक कडेने पट्टीला आपल्याला शिलाई द्यायची आहे, जेणेकरून ना खूप छान लुक दिसतो. तुम्ही रेडीमेड पट्टीलासुद्धा बघितलं असेल तर अशी पण शिलाई अशी असते, त्यामुळं ना छान दिसतं. आणि हात शिलाई करायची असेल तुम्हाला तर तुम्ही अजून हात शिलाई पण करू शकता, पण काही गरज नाही आता ही हात शिलाईची. तर आता बघा, फ्रंट पार्टला आपण पट्टी जॉईन करून घेऊया. पण आता इथं मला ना एक गळ्याला लुक द्यायचा आहे, म्हणजे थोडासा वेगळा असा गळा मी करणार आहे. त्यासाठी मी इथं एक चौकोनी कपडा कट करून घेतला आहे. आणि बघा, उलटी आहे बाजू, सरळ बाजू नाही आहे, उलटी बाजू आहे, लक्षात ठेवा. आणि 1.5 इंचावरती मी इथं कडेकडेनी शिलाई देते. तर फक्त चौकोनी एक कपडा कट करून घेतला आहे, काहीच इथं दुसरं केलेलं नाही आहे एक्स्ट्रा. बघू शकता कडेकडेनी मी इथे एक शिलाई देऊन घेतलेली आहे. आता जो मधला कपडा आहे ना एक्स्ट्रा तो कट करून टाकायचा, पण त्याच्या आधी एक आपल्याला काम करायचं. बघा, जिथं मध्य आलेला आहे ना आपला
तिथून मी आता फी शेप करणार आहे, छोटासा फी शेप असा म्हणजे कट. तर त्यासाठी एकदम छोटा, फक्त लुक चांगला दिसावा ह्यासाठी. तर मी इथं फी शेपमध्ये इथं गळ्यापर्यंत डबल शिलाई केलेली आहे. सॉरी, कारण ना एक शिलाई केली ना तर ते थोडंसं उसवण्याची शक्यता असते, त्यासाठी. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो सगळा इथं कट करून टाकायचा. बघू शकता. तर सगळा इथं मी कपडा एक्स्ट्राचा जो होता तो कट केलेला आहे. तर त्यानंतर मला असं वाटलं की आधी जी फी शेपला शिलाई केली होती ना ती कमी आहे म्हणजे अजून एक करावी डबल, कारण मजबूत होईल. त्यासाठी मी अजून एक डबल फी शेप जो आपण केला होता त्याच्यावरतीच पुन्हा अजून एक शिलाई दिलेली आहे, बघू शकता. आणि आता जो फी आपण कट केलेला आहे नाही त्याच्या आधी सगळ्या गळ्याला इथं कट्स द्यायचे छोटे छोटे. आणि त्यानंतर जे फी आहे ना ते पण इथं कट करून घ्यायचं आणि त्याला पण छोटे छोटे कट्स द्यायचे, म्हणजे आतमध्ये पट्टी पटकन फोल्ड होईल. तर बघा आता हा सरळ बाजू आली आपली. सरळ बाजूनं पहिल्यांदा दाब शिलाई द्यायची, नाही दिली तरी चालेल. तर इथले जे कोणे आहेत का नाही ते आधी सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे. बघा आधी मी कोणे काढायचं विसरले होते, त्यामुळे आधी कोणे काढले आणि पट्टी इझिली आतल्या साईडनी फोल्ड केली मी. दाब शिलाई तर आतली जी होती ती नाही दिली, नंतर स्किप केलं मी ते. बघा जे कोणे होते ना आपले फिश शेपचे ते कोणे प्रॉपर व्यवस्थित काढून घ्यायचे. तर बघा असं आतमध्ये खिचायचं, जे इथला जो कड आहे ना तो आतमध्ये खेचायचा जो कपडा, त्यामुळे इथला जो फिश शेप आहे ना तो अगदी प्रॉपर येतो. तर बघा व्यवस्थित हे आतले कपडा आहे ना तो बाहेर काढून घ्यायचा. आणि व्यवस्थित इथं शिलाई देऊन घ्यायची कडेकडेनी. थोडासा टाइम लागतो बरं का या प्रोसेसमध्ये, पण सावकाश करायचं. जास्त घाई केली तर मग आपला शेप पण बिघडेल आणि सगळंच बिघडून जाईल. त्यामुळे मी सुद्धा खूपच सावकाश करते. तर बघा आता आपल्याला पुन्हा इथं 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून अजून एक कडेकडेनी शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपली पट्टी आहे ना आतमध्ये दाबून बसेल, मजबूत बसेल आणि दिसायलाही लुक छान दिसेल. बघा 1/2 इंचावरती मी देत आहे शिलाई. आणि फी शेपच्या तिथून तर जरा लक्ष देऊन करायचं, म्हणजे तो शेप आपला बिघडायचा नाही, प्रॉपर येईल. आणि त्यानंतर आतला जो आपला कपडा आहे तो कट करून टाकला ना तरी चालेल एक्स्ट्रा. तर आता फी शेप ना इतका करेक्ट नाही दिसत, त्यासाठी काय करायचं बघा, असं फोल्ड करायचं आणि इथून एक तिरकी शिलाई द्यायची ते आपल्या फी शेपच्या कोण्यावर. म्हणजे काय होतं ना फी अगदी करेक्ट कोना दिसतो, एकदम खुची दिसते अशी. तर दोन्ही पार्ट मी तर रेडी करून घेतले. तर आता बाहीला इथं आपण शिलाई देऊन घेऊया. तर बघा आपलं जी लांबडी लाईन होती 5ची त्याचं आपलं अडीच आलं होतं ना, त्या अडीचपासून आपल्याला इथं प्लेट्स टाकायला सुरुवात करायचं आहे. आता इथं तुम्ही पहिल्यांदा अपोजिट, पुन्हा इकडच्या साईडनं पुन्हा अपोजिट अशा पण प्लेट टाकू शकता, पण मी ते आज ना प्लेन टाकणार आहे, म्हणजे सगळ्याच एकाच डायरेक्शनला टाकणार आहे प्लेट. पलीकडच्या अडीचपासून अलीकडच्या अडीचपर्यंत आपल्याला ह्या प्लेट टाकायच्या असतात, म्हणजे आपली बाही आहे ना कमी जास्त होत नाही. तर इथं बाहीला मी इथं प्लेट्स टाकून फुगा तयार करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण इथं पहिल्यांदा शोल्डर जॉईन करूया. तर एक पार्ट सरळ, त्याच्यावरती दुसरा पार्ट उलटा ठेवायचा, म्हणजे सरळ बाजू आतल्या साईडने गेली पाहिजे आणि दोन्ही शोल्डर जॉईन करून घ्यायचे. तर आता आपण इथं स्लीव्ज जॉईन करून घेऊया. तर स्लीव्ज कमी पडायचं काही कारण नाही, आणि तुम्हाला असं वाटत असेल तर मधून लावायला स्टार्ट करायचं. जिथं शोल्डर आहे ना तिथून मधून स्लीव्ज अशी मधून फोल्ड करून पकडायची आणि मग मधून लावायला सुरुवात करायची, मग तुमची चुकणार नाही. तर आता इथं मला कमी पडेल असं काही वाटत नव्हतं, त्यामुळे मी कडेनेच लावायला सुरुवात केलेली आहे. आणि शक्यतो ना डबल शिलाई द्यायची बरं का. बघा इथं मी तुम्हाला दाखवते. मधून आल्याच्या नंतर काय करायचं ना, अशा बघा पुन्हा दुसऱ्या साईडनी चालू करायचं, म्हणजे जे मधून आपण शोल्डरपासून जर स्टार्ट केलं ना तर बाही जरी जास्त झाली तरी दोन्ही साईडला बरोबर होते. ह्यासाठी शक्यतो मधूनच चालू करायचं बाही लावायला. तर बघू शकता. तर त्यानंतर मी इथं डबल शिलाई करते बरं का बाहीला, कारण की बिना अस्तरचं ज्यावेळेस कपडे असतात ना त्यावेळेस शक्यतो डबल शिलाई करत जायचं, सगळीकडे डबल शिलाई करत जायचं. आणि असेच आता ह्या प्रकारे मी दुसरी पण इथं स्लीव जॉईन करून घेते. तर बघा थोडंसं जास्त झालं होतं त्यामुळे इथं मी पकडलं
आणि अजून एक प्लेट इथं तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे थोडंफार आपण ॲडजस्ट करू शकतो. तर बघा इथं दोन्ही पण बाह्या मी जॉईन करून घेतलेल्या आहेत. तर बाहीच्या पुढच्या साईडनं डबल फोल्ड करायचं ते राहिलं होतं, सॉरी त्यासाठी. तर आता मी इथं करून घेते डबल फोल्ड. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही पहिल्यांदा सिंगल फोल्ड केलं आणि पुन्हा डबल फोल्ड केलं तरी चालेल, पण मी तर डायरेक्ट डबल फोल्ड केलेलं आहे, कारण आता प्रॅक्टिसमुळं ते शक्यतो जमूनच जातं. तर त्यानंतर आता मी इथं व्यवस्थित असा फिटिंग करून घेते टॉप. तर तुमची जी काही फिटिंगची मापं असतील ती फिटिंग टाकून मापं इथं आपल्याला टॉप फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता. आणि आता ना टॉप फिटिंग करतानाची एक महत्त्वाची ट्रिक माझी तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून कुणालाही टॉप किंवा कुर्ती शिवता येईल इझिली. तर बघा आता इथं सीटघेरच्या तिथपर्यंत आपण इथं टॉपला फिटिंग केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला काढून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि जिथं सीटघेर आलं होतं ना आपली लाईन, तिथून आता सरळ टिप द्यायची आपल्याला सीटघेरच्या तिथून खाली. ती कशासाठी आता हे तुम्हाला कळेल, म्हणजे आपण इथं जवळपास जॉईन केलेला आहे. तर आता हा टॉप कुर्ती उकलवून घ्यायची आणि खालच्या साईडनं स्टार्ट करायचं. बघा अशा प्रकारे मी जे मधून आहे ना आपलं, ती मधून असं आपल्याला इझिली जी आपली पट्टी असते कडची, जे आपला कट असतो त्या कटच्या साईडची पट्टी इझिली फोल्ड होते आणि फिनिशिंग चांगलं दिसतं. आणि कुणालाही जमेल त्यासाठी ही सोपी पद्धत आहे. नाहीतर काय होतं ना, डबल फोल्ड आपल्याला शक्यतो करता येत नाही कुर्ती आणि थोडं फिनिशिंग चुकतं. तर त्यासाठी एकदम सावकाश करायचं, काही घाई गडबड करायची नाही. फक्त अलीकडच्या साईडचा कपडा सुईच्या खाली येणार नाही एवढं लक्षात ठेवा, नाहीतर ते तुम्हाला पुन्हा डबल काम होईल. आता सीटघेरच्या तिथं आल्यानंतर सुई वर टिंचन उचलायचं, कपडा फिरवायचा आणि इथं डबल शिलाई द्यायची. बघा त्यानंतर कपडा जो फिरवून घ्यायचा आणि इकडच्या साईडला सुद्धा सेम त्याच प्रकारे आपल्याला कटला शिलाई करायची आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे बरं का कटवाली कुर्ती शिवण्याची. एकदम सोपी पद्धत आहे, कुणालाही जमेल. जरी पहिल्यांदा जरी करणार असाल ना तरीही जमेल, इतकी सोपी आहे. तर बघा आता इथं मी शिलाई दिली. तर आता काय करायचं, जो आपला कटर असतो त्याने ही शिलाई उसवायची. बघा इझिली उसवली जाते, काही जास्त अवघड नाही, फक्त ओढलं तरी पण उसवून जाते. त्यामुळे होतं काय की आपला जो कट आहे ना तो अगदी प्रॉपर, जसं रेडीमेड कुर्त्या असतात ना तसा एकदम प्रॉपर दिसतो कट. तर बघू शकता तुम्हाला मी अगदी जवळूनच याचं फिनिशिंग दाखवते. आणि याच प्रकारे आता दुसरी बाजूसुद्धा फिटिंग करून घ्यायची आणि कट्स रेडी करायचे. तर इथं आपलं फायनली कुर्ती पूर्ण स्टिचिंग करून झालेलं आहे आणि तुम्ही फायनल लुक बघू शकता. तर मी यावेळी थोडीशी लूज कुर्ती ठेवलेली आहे, कारण की थोडी ढिल्ली ठेवली, जास्त फिटिंग केलेली नाही आहे. तर आपला जो फिश शेप आहे तो सुद्धा बघू शकता किती प्रॉपर आहे. बोटनेक गळ्यावरती ही डिझाईन खरं तर खूपच छान दिसते आणि पाठीमागचं सुद्धा बोटनेक आहे. तर अगदी माझ्या भाषेत मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला समजलं असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.